नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या सेशनमध्ये आपण आज झालेला फिजिक्सचा पेपर त्याचं सोल्युशन आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत आणि फिजिक्सचा टोटल पेपर हा रिव्ह्यू करणार आहोत. याच्यामध्ये आपण एमसीक्यू आणि 1 मार्काची 2 मार्काची आणि 3 मार्काची जी काही न्यूमरिकल्स विचारलेले आहेत त्या न्यूमरिकलचं सोल्युशन बघणार आहोत. त्याची आन्सर नेमकी काय काय होती आणि तुम्ही पण तुमचे आन्सर्स ह्याला मॅच करा, चेक करा आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे कोणते आन्सर बरोबर आलेले आहेत, किती बरोबर आलेले आहेत. त्याहून तुम्ही तुमचे मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. आजचा फिजिक्सचा पेपर हा इतर वेळी ज्या पद्धतीने विचारला जातो म्हणजे जसं की मागील वर्षापर्यंत 2023 पर्यंत त्यापेक्षा थोडीशी लेवल सोपी होती. यावेळेला फिजिक्सच्या एमसीक्यू सुद्धा बऱ्यापैकी सोप्या टाकल्या होत्या आणि त्यानंतर जी 1 मार्काची आणि 2 मार्काची न्यूमेरिकल्स होती ती सुद्धा बऱ्यापैकी फक्त आणि फक्त एक बेसिक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारले होते. डायरेक्ट तुम्हाला जर फॉर्म्युला माहित असेल तर तुम्हाला त्याचं डायरेक्ट सोल्युशन भेटणार होतं. अशा टाइपचे फिजिक्सचे न्यूमरिकल्स बनवले होते. तर आपण यामध्ये ब्रीफ एकदम सोल्युशन डिटेल्स मध्ये ह्याचे एक्सप्लेनेशन बघूयात आणि आन्सर्स पण बघूयात. व्हिडिओला सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. यामध्ये सर्वप्रथम आपण एक एमसीक्यू ची आन्सर्स बघूयात. एमसीक्यू चे आन्सर काय असणार आहेत याच्यामध्ये. आता पहिली जी एमसीक्यू होती, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क ऑफ रेडियस आर आणि मोमेंट तुमचं जी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता तो डिस्कचा काढायचा होता आणि त्याची रेडियस आर दिली होती आणि त्याच्यामध्ये त्या डिस्कचं मास होतं एम. तर ह्याचा डायरेक्ट आन्सर काय होतं, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे mr²/2. अशा पद्धतीने पहिल्या एमसीक्यूचं जे आन्सर होतं ते होतं ऑप्शन बी mr²/2. त्याच्यानंतर तुम्हाला सरफेस टेन्शनचं डायमेन्शनल फॉर्म्युला विचारला होता. सरफेस टेन्शनचा डायमेन्शनल फॉर्म्युला ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी सरफेस टेन्शनचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो तर तो असतो L0 M1 आणि T⁻⁻² असतो. तर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर आता पुढची जी एमसीक्यू होती 3 नंबरची तर त्याच्यामध्ये काय विचारलं होतं तुम्हाला, फेज डिफरन्स बिटवीन नोड अँड ऍडजेसेंट अँटीनोड इन स्टेशनरी वेव्ह. ह्याचं करेक्ट आन्सर काय असतं तर त्याचं आन्सर असतं π/2 रेडियन. π/2 रेडियन. त्याच्यानंतर द वर्क डन इन ब्रिंगिंग ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज नोन एज. आता ही डेफिनेशन आहे डायरेक्ट कशाची डेफिनेशन आहे तर ती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलची. द वर्क डन इन ब्रिंगिंग ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए गिवन पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज नोन एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ही डायरेक्ट तुम्हाला डेफिनेशनच विचारली होती. त्यानंतर आता ही पण एमसीक्यू अत्यंत सोपी होती. टू कन्वर्ट ए मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर टू एमीटर. म्हणजे तुम्हाला मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर आहे तो एमीटर मध्ये कन्वर्ट करायचा होता. तर त्याच्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते तर त्याच्यासाठी तुम्हाला एका स्मॉल रेजिस्टन्सची पॅरलल मध्ये असण्याची गरज असते. स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरलल विथ इट. पॅरलल विथ इट म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर सोबत तो जो स्मॉल रेजिस्टन्स आहे तो पॅरलल असावा. अशा पद्धतीने ह्या 5 एमसीक्यूचं ऑप्शन ए करेक्ट आहे. त्यानंतर आता या ठिकाणी 6व्यामध्ये इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईट फॉलिंग ऑन ए फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल्ड. म्हणजे जी इन्सिडंट लाईट आहे ती फोटो सेन्सिटिव्हिटी वर मटेरियल जे आहे त्याच्यावरती डबल आहे. देन द कायनेटिक एनर्जी म्हणजे जर डबल केली तर कायनेटिक एनर्जी जी फोटो इलेक्ट्रॉन मधनं इमिट होणार आहे ती काय असू शकते तर ती साहजिकच काय असणार आहे, मोर दॅन 2 टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यू असणार आहे. त्यानंतर इन ए सायक्लिक प्रोसेस डेल्टा यू. सायक्लिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू इंटरनल एनर्जी असते, डब्ल्यू हा वर्क असतो आणि क्यू जी असते ती हीट असते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन विचारलेलं आहे. सायक्लिक प्रोसेसमध्ये डेल्टा यू डब्ल्यू आणि क्यू मध्ये रिलेशन काय असते तर डब्ल्यू इज इक्वल्स टू क्यू असतं. म्हणजेच वर्क जे असतं तेच हीट सप्लाय असतं. म्हणजेच ह्याचा 7व्याचा ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी द करंट इन ए कॉइल चेंजेस फ्रॉम 50 एम्पियर टू 10 एम्पियर इन 0.1 सेकंड. देन सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज 20H. द इंड्युस्ड ईएमएफ. तुम्हाला आता या ठिकाणी ईएमएफ विचारलेला आहे. आता या ठिकाणी ईएमएफ फाइंड करण्यासाठी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये
गिवन काय काय दिलंय बघा. तुम्हाला या ठिकाणी कॉइल मधला जो करंट आहे तो चेंजेस कसा होतोय, 50 एम्पियर टू 10 एम्पियर होतोय 0.1 सेकंदामध्ये. आणि तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स दिलेला आहे कॉइनचा 20H. तर तुम्हाला त्याच्यामधील ईएमएफ विचारलेला आहे, इंड्युस्ड ईएमएफ. तर इंड्युस्ड ईएमएफ या ठिकाणी ह्या 8व्या क्वेश्चनचा होता 8000 व्होल्ट. 8000 व्होल्ट. तर अशा पद्धतीने या 8व्या एमसीक्यूचं होतं 8000 व्होल्ट. तुम्ही तुमचे आन्सर ह्याच्याशी चेक करा, तुमचा आन्सर काय आहे ते. त्यानंतर आता 9व्या एमसीक्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, द व्हेलॉसिटी ऑफ बॉब ऑफ ए सेकंड पेंडुलम व्हेन इट्स 6 सेंटीमीटर फ्रॉम इट्स मीन पोझिशन अँड एम्प्लिट्यूड इज 10 सेंटीमीटर. म्हणजे त्याची जी हाईट होती ती तुम्हाला 10 सेंटीमीटर दिली होती. तर त्याचं करेक्ट आन्सर होतं 9व्या क्वेश्चनचं 8 पाय. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी 10वा क्वेश्चन जो होता तो होता, द बायप्रिझम एक्सपेरिमेंट, द डिस्टन्स ऑफ 20th ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड इज 1.2 सेंटीमीटर. म्हणजे जो सेंट्रल बँड आहे त्याच्यापासून 20व्या ब्राईट बँडचं जे डिस्टन्स दिलं ते होतं तुमचं 1.2 सेंटीमीटर. विदाउट चेंजिंग द एक्सपेरिमेंटल सेटअप, द डिस्टन्स ऑफ 30th ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड विल बी. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10व्याचं जे आन्सर होतं ते होतं 1.8 सेंटीमीटर. हे तुम्ही आता अशा पद्धतीने एमसीक्यूला तुम्ही सगळे आन्सर्स लिहिलेले आहेत का एकदा चेक करा आणि तुमचे मार्क तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी सेंट्रिपिटलची एक डेफिनेशन विचारली होती. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सिंपल क्वेश्चन विचारले होते, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ अन आयडियल व्होल्टेज. म्हणजे सगळे थेरॉटिकल क्वेश्चन विचारले होते याच्यामध्ये. त्यानंतर आता तुम्हाला हा दुसरा क्वेश्चन जो होता, या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये डेफिनेशन वगैरे माहिती विचारली होती, बऱ्यापैकी थेअरी क्वेश्चन्स पडले होते तुम्हाला. त्यानंतर आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये 5वा क्वेश्चन सुद्धा एक बाइंडिंग एनर्जीचे तुम्हाला, व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम हा एक थेअरी क्वेश्चनच विचारला होता. आणि व्हॉट इज द सराउंडिंग इन थर्मोडायनेमिक्स हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर फक्त इथं या ठिकाणी 7वा क्वेश्चन जो होता तो तुम्हाला या ठिकाणी न्यूमरिकल क्वेश्चन होता. आता ह्यामध्ये तुम्हाला in a photoelectric experiment the stopping potential is 1.5 व्होल्ट दिलतं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं होतं त्यांनी, तुमची कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय असणार आहे. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपला, E इंटू व्हीएस असतो. तर आता या ठिकाणी 1.6 ई किती दिलेला, ई तुमचा जो असतो तो असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 असतो, इंटू व्हीएस किती दिलेला आहे तुम्हाला, स्टॉपिंग पोटेन्शियल इज 1.5 व्होल्ट. आणि हे कॅल्क्युलेशन काय येत असेल ते तुमचं आन्सर असणार आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा होता तुम्हाला ई इंटू व्हीएस, आणि ई ची व्हॅल्यू आपली असती 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू व्हीएस. त्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हे जे काय आन्सर असणार आहे 1.6 इंटू 1.5 म्हणजेच ते आन्सर आहे 2.4 इंटू 10⁻⁻19. अशा पद्धतीने ह्याचं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ह्याचं आन्सर आहे. त्यानंतर आता तुम्हाला पुढच्या क्वेश्चन मध्ये 2 कॅपॅसिटर दिलेले आहेत आणि ते कॅपॅसिटर एक आहे 5, त्यानंतर दुसरा आहे 10 आणि ते कनेक्टेड इन सिरीज केलेले आहे. मग जर समजा 2 कॅपॅसिटर जर सपोज सिरीज मध्ये कनेक्टर केलेले असतील तर त्यांचा जो रिझल्टंट कॅपॅसिटर असतो तो त्याचा रेसिप्रोकल असतो. म्हणजेच त्याचा डायरेक्ट टोटल जो सिरीज मधला जो असतो तो कॅपॅसिटर काय असतो त्याचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. म्हणजे डायरेक्ट या फॉर्म्युल्यावरून आन्सर भेटते. एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता. 5 आणि 10, 5 इंटू 10 डिवायडेड बाय 5 प्लस 10 म्हणजेच हे झालं 50 डिवायडेड बाय 60. 50 डिवायडेड बाय 15, 5 आणि 10 15 म्हणजे ह्याचा आन्सर अप्रॉक्सिमेट 15×45 म्हणजे 3 पॉइंट समथिंग उत्तर येणार आहे ह्याचं. एकदा चेक करा तुम्ही. हे 8वा क्वेश्चन तुम्हाला कॅपॅसिटर सिरीज मध्ये दिले होते आणि तुम्हाला त्याचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स विचारला होता. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. तर त्याचा आन्सर काय असणार आहे तर 5 इंटू 10 इंटू 10 डिवायडेड बाय 5 प्लस 10 म्हणजे इथं
10 इंटू 5 50, 50 डिवायडेड बाय 15 म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे 3 पॉईंट समथिंग तुमचं रिझल्टंट कॅपॅसिटन्स राहणार आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं एक आन्सर होतं. पुढे आता बी सेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी थेअरी क्वेश्चन्स विचारले होते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट खाली 7वा क्वेश्चन जो होता तो तुमचा न्यूमरिकल क्वेश्चन होता या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक या ठिकाणी 6वा क्वेश्चन पण सोपा विचारला होता. तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन काढायची होती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची, म्हणजे एसएचएम ची काढायची होती, लिनियर एसएचएम ची डिफरन्शियल इक्वेशन काढायची होती हार्मोनिक मोशनची. तर ती काय असते तुमची टी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0 असते. ही असते तुमची सिंपल हार्मोनिक मोशनची डिफरन्शियल इक्वेशन d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0. त्यानंतर तुम्हाला 7वा क्वेश्चन जो विचारला होता त्याच्यामध्ये तुम्हाला एक गॅल्व्हॅनोमीटर दिलता की ज्याचा रेजिस्टन्स 30 ओहम आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 30 ओहम. त्यानंतर तुम्हाला डिफ्लेक्शन करंट इज 20 मायक्रो एम्पियर दिलेला आहे आणि व्हॉट इज द रेजिस्टन्स शुड बी ऍडेड टू इट हॅव ए रेंज 0 to 10 व्होल्ट. 0 to 10 व्होल्ट असताना त्याची तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जो तुमचा मायक्रो एम्पियर दिलेला होता तो तुमचा काय होता डिफ्लेक्शन करंट होता, तो होता 20, म्हणजे तो होता आयजी. आयजी किती दिलता तुम्हाला 20 मायक्रो एम्पियर, म्हणजेच तो झाला एम्पियर मध्ये केलं तर त्याला 20 इंटू 10⁻⁻6 एम्पियर झालं हे. तर त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू काढायची होती तुमची 0 ते 10 व्होल्ट असताना. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो तुमचा व्हॉट इज द रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये एक्स बरोबर काय असतो व्ही अपॉन आय जी जी. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू ह्याच्यावरून किती होणार आहे, व्होल्टेज किती आहे तुमचं 0 to 10 म्हणजे 10 आहे आणि आय जी आहे तुमचा 20 इंटू 10⁻⁻6 आणि -30 म्हणजे हे झालं हा 0 एक गेला या ठिकाणी. त्यानंतर आता आय जी आहे 2 इंटू 10⁻5. बरं इथं जर असं केलं समजा 20 आहे इथं हा 0 गेला आणि या ठिकाणी मग कॅल्क्युलेशन होणार तुमचं 10 अपॉन 2 इंटू 10⁻⁻5 एक 0 जर गेला तर आणि त्यातला -30 दॅट इज इक्वल्स टू त्यानंतर 2 पंचे 10 म्हणजे इथं झालं 5 इंटू हा 10 वरती गेला की 5 -30 म्हणजे हे झालं 5 1 2 3 4 5 आणि -30 म्हणजे हे 4000. ह्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट हे आन्सर 49,990 अशा पद्धतीने ह्याचा आन्सर असणार आहे. हे तुम्ही चेक करा तुमच्या उत्तराशी 49,990. त्यानंतर तुमचा जो 10वा क्वेश्चन होता तो क्वेश्चन होता तुमचा ईएमएफ काढायचा होता. या ठिकाणी ईएमएफ एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता. एका फॉर्म्युल्यात ह्याचं आन्सर होतं तुम्हाला एअरक्राफ्ट विंग स्पॅन 60 मीटर फ्लाइज हॉरिझॉन्टली इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड 6 इंटू 10⁻⁻5 आहे आणि स्पीड त्याचं 500 मीटर पर सेकंड दिलं. तर तुम्हाला ईएमएफ काढायचा होता. तर ईएमएफ चा फॉर्म्युला काय डायरेक्ट ह्याच्यामध्ये ईएमएफ इक्वल्स टू बीएलव्ही आहे. तर ह्याचा आन्सर जे आहे ते आन्सर आहे 1.8 व्होल्ट. हा सगळा प्रोडक्ट करून बघा तुम्ही, तुमचा आन्सर 1.8 व्होल्ट भेटणार आहे तुम्हाला 1.8 व्ही. अशा पद्धतीने ह्या 10व्या क्वेश्चनचा आन्सर राहिलं. त्यानंतर आता तुम्हाला पुढे डेरिव्हेशन विचारलं होतं 11 नंबरला. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकला एक व्हेकल आहे, त्याचा हा फोर्स आहे आणि इथं आहे mg. त्यानंतर तुम्हाला ह्याचं रिलेशन फाइंड करायचं होतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक डेरिव्हेशन विचारलं होतं. त्यानंतर आता तुम्हाला 12 मध्ये तुम्हाला विस्कॉसिटी ऑफ ग्लिसरीन विचारली होती. त्याच्यामध्ये विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, विस्कॉसिटी इज इक्वल्स टू एफ अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीएक्स आणि याच्यामध्ये व्हॅल्यू टाका तुम्ही, तुमचा आन्सर ह्याच्यामध्ये भेटून जाईल. अशा पद्धतीने हे एक क्वेश्चन होता. त्यानंतर तुम्हाला 13 नंबरला एक न्यूमरिकल विचारलं होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला
डिफरन्स इन वेवलेंथ ऑफ दीज वेव्स काढायचं. तुम्हाला दोन ट्युनिंग फोक्स दिलते ज्यांची फ्रिक्वेन्सी एकाची आहे 320 आणि एकाची आहे 340 आणि ते साऊंडेड टुगेदर टू प्रोड्यूस अ साऊंड वेव्ह. देन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. देन डिफरन्स ऑफ वेवलेंथ म्हणजे तुम्हाला काय काढायचं होतं डिफरन्स बिटवीन वेवलेंथ म्हणजे तुम्हाला काढायचं होतं पहिल्याची λ1 आणि दुसऱ्याची λ2. λ1 मायनस λ2 ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची होती. या ठिकाणी लॅम्बडा म्हणजे व्ही इज इक्वल्स टू काय असतं एन लॅम्बडा. तर तुम्हाला लॅम्बडा काढायचा आहे म्हणजे व्ही अपॉन एन असणार आहे. आणि मग पहिल्या ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही व्ही अपॉन n1 म्हणजे या ठिकाणी λ1 मायनस λ2 काय झालं व्ही अपॉन n1 मायनस व्ही अपॉन n2. यातून जर व्ही कॉमन काढला तर इथं झालं n2 मायनस n1 डिवायडेड बाय n1 इंटू n2. आणि त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलं तर व्ही आहे 340 इंटू 20 डिवायडेड बाय 20. ह्यातला डिफरन्स किती झाला n1 मायनस n2 20 झाला. आणि खाली आहे 320 इंटू 340 320 इंटू 340. आता हा 0 एक कमी झाला. त्यानंतर हे जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन येते 0.06 m म्हणजे डिफरन्स इन वेवलेंथ तुमचा जो आहे तो आहे 0.06. हे तुमचं कॅल्क्युलेशन असणार आहे. तुम्ही हे पण आन्सर तुमच्या आन्सरशी एकदा चेक करा. एकदम सोपं गणित विचारलं. दोन ट्युनिंग फोर्क मधली तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली त्या आणि साऊंड तुम्हाला व्हॅलोसिटी दिली. तर या ठिकाणी फक्त सिंपल फॉर्म्युला वापरायचा होता लॅम्बडा इज इक्वल टू व्ही अपॉन एन आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काढायचा होता λ1 मायनस λ2. तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. हा झाला ना 13वा क्वेश्चन तुमचा. त्यानंतर तुम्हाला जे 15वा न्यूमरिकल आहे त्याच्यामध्ये सर्क्युलर कॉइल्स ऑफ वायर ऑफ 20 टर्न्स म्हणजे या ठिकाणी एन ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 20 दिलेले आहे. त्यानंतर तुमचा जो करंट आहे तो आहे 0.5 एम्पियर. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सेंटर ऑफ द कॉइल. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड विचारली होती. मॅग्नेटिक फील्डचं या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे तर बी आहे बी इज इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. आणि या ठिकाणी जे एन असतात ते असतात नंबर ऑफ टर्न्स. एन म्हणजे आता एन किती आहेत 200 टर्न्स आहेत. म्हणजे या ठिकाणी काय काय झालं 200 इंटू 4 पाय. या ठिकाणी तुमची म्यू नॉटची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 0.5 म्हणजे करंट जो आहे तो तुमचा आहे या ठिकाणी 4 पाय इंटू 0.5 आणि डिवायडेड बाय आहे 2 इंटू 10⁻⁻1 2 इंटू 10⁻⁻1. आणि हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर ते येत आहे 6.28 इंटू 10⁻⁻4 अशा पद्धतीने. म्हणजे हे तुमचं 15व्याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर हे पण अतिशय सोपं विचारलं होतं तुम्हाला. यातली रिलेशन विचारली होती करंट गेन अल्फा डीसी आणि बीटा डीसी याच्यातली तुम्हाला रिलेशन विचारली होती. ही रिलेशन पण खूप सोपं डेरिव्हेशन विचारलं होतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी बाल्मर सिरीजवरती एक क्वेश्चन विचारला होता. तुम्हाला वेवलेंथ ऑफ फर्स्ट 2 लाईन्स काढायची होती. बाल्मर सिरीजच्या ज्या फर्स्ट 2 लाईन्स आहेत हायड्रोजन ऍटमच्या त्यांच्यातलं तुम्हाला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची होती. आता बाल्मर सिरीज साठी या ठिकाणी जो वेवलेंथचा फॉर्म्युला असतो तो काय असतो 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू आर इंटू 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो वेवलेंथचा. आणि जो एन असतो तो बाल्मर सिरीज साठी फिक्स असतो. तो असतो नेहमी 2. म्हणजेच फर्स्ट साठी एन ची व्हॅल्यू असते 2 आणि एम काय असतो फर्स्ट साठी एम जो असतो तो फर्स्ट साठी असतो 3 आणि सेकंड साठी बाल्मर सिरीजला एन हा 2च असतो आणि एम असतो 4. फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता या ठिकाणी फर्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेट करायचं आहे. मी पहिल्याचं डायरेक्ट आन्सर तुम्हाला सांगतो. त्याचं आन्सर पहिल्याचं जे होतं त्याच्यामध्ये तुम्हाला जो फर्स्ट लॅम्बडा जो होता तो होता 6563. पहिला जो लॅम्बडा होता तो होता म्हणजे लॅम्बडा 1 म्हणूया तिथं 6563 अँगस्ट्रॉम. आणि दुसरा जो लॅम्बडा होता तो होता लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ती येत होती 4862 अँगस्ट्रॉम. अशा पद्धतीने बाल्मर सिरीजवरती एक क्वेश्चन विचारला होता. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत होता. बाल्मर सिरीज साठी फक्त एन ची व्हॅल्यू फिक्स ठेवायची 2 आणि एम ची व्हॅल्यू चेंज करायची फक्त.
अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सगळे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. या ठिकाणी आता 25 क्वेश्चन पण तुम्हाला एक रिलेशनच त्यांनी प्रूव्ह करायला सांगितली. ही रिलेशन पण खूप सोपा प्रूफ आहे ह्याचा. हा प्रूफ तुम्ही बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह व्होल्टेज दिलतं E इज इक्वल्स टू 8 साइन ओमेगा. हे जी व्हॅल्यू किती आहे 628.4 म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू आहे 628.4 आणि तुम्हाला ई ची व्हॅल्यू दिलेली. तर तुम्हाला विचारलंय पीक व्हॅल्यू काय असेल, फ्रिक्वेन्सी काय असेल आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 10 सेकंद. अशा पद्धतीने हा एक सोपा क्वेश्चन विचारला होता तुम्हाला. तर तो पण क्वेश्चन तुम्ही बघून घ्या. 26 नंबरचा पण क्वेश्चन एकदम सोपा विचारलेला आहे. ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 628.4. अशा पद्धतीने आपण आजचा हा फिजिक्सचा पेपर पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स पडणार आहेत हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला पेपर कसा गेला हे पण नक्की सांगा. आणि उद्याच्या येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला म्हणजेच केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स पेपरसाठी तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.